नको त्या ठिकाणी देखील राजकारण त्या ठिकाणी आणलं जातं की राहुरी शहरात तुम्ही कुठे जा, तुम्हाला कचरा कुंडीच दिसणार नाही. नवीन आलेल्या सरकारने ती नगरपालिकेचं परत ग्रामपंचायतीमध्ये रूपांतर केलं. पण भाजपच्या लोकांना मात्र या तिथल्या लोकांच्या मूलभूत सुविधेचं काही घेणं देणं पडलेलं नाही. वास्तवात 4 वर्ष आमच्या समोरचे उमेदवार हे अक्षरशः लोकांमध्ये नव्हते. ते आज भावनिक देखील आवाहन करतायत की बाबा असं झालं तसं झालं, चुकलं माझं, माझी शेवटची, अशी बरेच मला लोक येऊन सांगतात त्यांच्याकडे. ह्याला खोट्या केसमध्ये अडकवा. नमस्कार, ATV न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विधानसभेची रणधुमाळी या कार्यक्रमामध्ये आज आपण नगर पाथर्डी आणि राहुरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र गट राष्ट्रवादी या पक्षाचे उमेदवार आपल्या सोबत आहेत. सर, सर्वप्रथम आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा. तर आपण आपल्या विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये तुमचे देखील स्वागत. धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात उच्च शिक्षित उमेदवार सध्याला तुम्ही आपल्या मतदारसंघातले आहात. तर सर, आम्हाला आपला शैक्षणिक प्रवास एकदा जाणून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण पुढे कार्यक्रमाकडे जाणार आहोत. माझं प्राथमिक शिक्षण आपल्या राहुरी नगरपालिकेची आमची नूतन मराठी शाळा नंबर 1 इथं इयत्ता 4थी पर्यंत शिक्षण झालं. त्यावेळेस नगरपालिकेच्या आमची खूप प्रसिद्ध शाळा होती नगरपालिकेची. त्यानंतर 4थी नंतर 5वी ते 10वी माझं माध्यमिक शिक्षण हे आमच्या राहुरी तालुक्यातल्या डॉक्टर तनपुरे कारखान्याशी संलग्न जी शिवाजी शिक्षण प्रसारक संस्था आहे, त्याचं एक प्रगती विद्यालय म्हणून राहुरीमध्ये शाळा आहे. तिथं मी 10वी पर्यंत शिकलो. माझं ज्युनियर नंतर 10वी नंतर मी 11वीला सायन्स ब्रांच घेतली होती आणि नगरला माझं ज्युनियर कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं. आणि पुण्यामध्ये विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं इंजिनिअरिंगला, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला मला ॲडमिशन मिळाली. तिथे BE झाल्यानंतर पुढे मास्टर ऑफ सायन्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ टल्सा ओक्लाहोमा राज्यामध्ये आहे. तिथं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. असा हा शिक्षणाचा जो प्रवास आहे, राहुरी, नगर, पुणे आणि अमेरिका असं, आणि आता परत इथं. आता सर, जर शिक्षणाविषयीच बोलायचं म्हटलं की ज्यावेळेस तुम्ही आमदार झालात, आमदार झाल्यापासून तुम्ही तुमच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या ग्रामीण मतदारसंघामध्ये शिक्षणाविषयी तुम्ही काही योजना राबवल्या? निश्चितपणे शिक्षणाविषयी मला एक वेगळीच आस्था आहे आणि इथला ग्रामीण भागातली मुलं शिकली पाहिजे. शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी नाही, पण एक लॉजिकल तर्काने माणसाने विचार करता यावा, एक ब्रॉडर व्हिजन व्हावं, या दृष्टीने शिक्षण महत्वाचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि शिक्षणाविषयक सुविधा, खरं मी मंत्री असताना देखील आम्ही दिल्लीच्या शिक्षण व्यवस्थेचं खूप नाव चर्चेत आहे. तर मी त्यावेळेस स्वतः दिल्लीच्या शाळा बघण्याकरता गेलो होतो. तत्कालीन तिथले शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया साहेब यांच्याबरोबर मी 2 तास तिथल्या शाळा त्यांनी स्वतः माझ्याबरोबर थांबले होते आणि अत्यंत चांगलं काम शिक्षण क्षेत्रात जे त्यांनी केले ते आपल्याकडे कसं राबवता येईल हे बघण्याकरता म्हणून गेलो होतो. पण दुर्दैवाने आल्यावर आमचं सरकार केलं नंतर. पण मात्र मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांच्या खोल्या असतील, म्हणजे 21व्या शतकामध्ये आज आपण ग्रामीण भागातला विद्यार्थी हा शहरी भागाच्या विद्यार्थ्याबरोबर ती त्याची कॉम्पिटिशन होऊ शकत नाही आज. याला कारण भौतिक सुविधांचा अभाव तर आहेच, पण इतरही ज्या सोयी सुविधा जो ऍक्सेस शहरातल्या मुलांना मिळतो तो आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना मिळणार पाहिजे. पालकांची देखील तेवढीच जागृती व्हावी. शिक्षकांचं चांगलं काम करतात काही काही शिक्षक, खूप आदर्श शिक्षक, म्हणजे काही काही शिक्षकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पण जनरली शिक्षकांचं देखील आणखीन ट्रेनिंग व्हावं, नवनवीन तंत्रज्ञान शिक्षकांनाही कसं वापरायला हे व्हावं, याविषयी देखील जागरूकता होणं महत्वाचं आहे. मी DPDC मध्ये जे जिल्हा नियोजन समिती असते त्यातला एक नाविन्यपूर्ण निधी असतो, तो मी आमच्या सगळ्या शाळा ज्या आहेत, मला जो शेवटी प्रत्येक आमदाराला मिळायला लागतो, मला जे 1-2 कोटी रुपये मिळाले होते त्याच्यातले, ते मी सगळ्या शाळांना जे डिजिटल बोर्ड असतात, इंटरॅक्टिव्ह बोर्ड, हे जवळपास 50-100 शाळांना, सगळ्या शाळांना पुरू शकलो नाही, पण जेवढ्या शक्य होतील तेवढ्या शाळांना ते इंटरॅक्टिव्ह बोर्ड द्यायचा प्रयत्न केला.
नुसतेच बोर्ड देऊन थांबलो नाही, मी त्या शिक्षकांना जाऊन सांगितलं की हे टूल आहे म्हटलं, हे जे मिळालं तुम्हाला साधन, याचा उपयोग विद्यार्थ्यांना आणखीन सुलभतेने शिकवण्याकरता कसा होईल. उदाहरणार्थ फळ्यावरती आपण 2 डायमेन्शनल शिकू शकतो. आता तुमचा एक फोटो आला होता ते शिकवताना. आम्हाला शिक्षणाची खूप आवड आहे, मला लहान मुलांना शिकवायला खूप आवडतं. आणि मी जर इथं राजकारणात नसतो गेलो किंवा कधी भविष्यात रिटायर होईल, त्यावेळेस मला शिक्षक व्हायची खूप आवड होईल. कारण आपलं हे कौशल्य मुलांमध्ये, नवीन पिढीमध्ये कसं जाईल हे मला छंदच आहे खरं तो. वेळ पडला की आता माझ्या मुलांचंही खरं मला वेळ मिळत नाही. दुर्दैव हे आहे की माझ्याही मुलांचा अभ्यास घ्यायला मला खरं वेळ मिळत नाही, पण जेव्हा मिळेल ते शिकवतो. त्या इंटरॅक्टिव्ह बोर्डच्या माध्यमातून मी त्या शिक्षकांना सांगत असतो की ज्या गोष्टी आपल्याला 2 डायमेन्शनलवर दाखवता येत नाही, 3 डायमेन्शनल गोष्टी असतात. पृथ्वी गोल आहे, ती फिरती आहे, हे फळ्यावरती काढणं म्हणजे कसरत आहे ना. बरोबर. मग हेच जर आपण ते इंटरॅक्टिव्ह बोर्डवर दाखवलं वेगवेगळं, तर ते पटकन मुलांचं आकलन होईल. म्हणजे ह्या तंत्रज्ञान जे तुम्हाला पुरवलंय ह्याचा तुम्ही कौशल्याने वापर करून मुलांपर्यंत व्यवस्थित शिकवा, हे त्या मागचं लॉजिक होतं. आणि म्हणून हे जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचा देखील एक मोठा विषय होता मध्यंतरी. शिर्डी संस्थांना काही पैसे देऊ केले होते, कोट्यवधी रुपये. 2017-18 पासून तो विषय पेंडिंग होता. का तर त्यांच्या GR मध्ये असं होतं की ते शाळा खोल्या ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधाव्यात आणि जिल्हा परिषदेचं म्हणणं होतं की आम्ही आमच्या यंत्रणेमार्फत बांधू. एवढ्या एका मुद्द्यावरती ते 5-6 वर्ष निधी पेंडिंग होता. पण आता तो निधी वापरलाय का? तो मी नंतर त्या विधी व न्याय विभागाच्या सचिवांना भेटलो. त्यांना सांगितलं की असं असं किरकोळ आहे, म्हणजे शिर्डी संस्थाने त्यांच्या अंडर येतं विधी व न्याय विभागाच्या, किंवा असं असं GR मध्ये फक्त थोडंसं द्या बदल करून. आणि मग तो बदल झाला आणि मग जिल्हा परिषदेकडे ते आलं आणि त्यांनी आता मग ते युटिलाइज झाला तो निधी. पण अशा बारीक बारीक बाबींमध्ये देखील लक्ष घालून ह्या कशा भौतिक सुविधा आणखीन करता येतील याकडे माझं कटाक्षाने लक्ष असतं. येणाऱ्या समजा 5 वर्षानंतर जर जनतेने तुम्हाला पुन्हा एकदा कौल दिला तर शिक्षणासाठी तुमचं काय विजन असणार आहे? नाही, निश्चित ह्या सगळ्या शाळांना भौतिक सुविधा पुरवणं असेल, म्हणजे शाळा खोल्या ही तर प्राथमिक गरज आहे. एका गावात तर मला असं दिसलं की काय, मी स्वतःच पैसे दिले, म्हणजे लवकर तिकडनं निधी येत नव्हता, मुलं अशी उघड्यावर बसायची. 1-2 गावात मी स्वतः म्हटलं हे बांधा म्हटलं, काय पण पोरं अशी उघड्यावर बसू नका. तर भौतिक सुविधा व्यवस्थित असणं, त्याचबरोबर जसं आपण डिजिटल, नुसतंच नावाला डिजिटल करून उपयोग नाही, त्या डिजिटल जे साधन सामुग्री तुम्हाला दिलेली आहे त्याचा व्यवस्थित कौशल्यपूर्ण वापर करणं देखील शिक्षकांना शिकवण्याची गरज आहे. हे देखील माझ्या काही ठिकाणी गेल्यावर लक्षात आलं. म्हणून हे देखील भविष्यात करणं तितकंच महत्वाचं आहे, कारण की बाकीच्या गोष्टी रस्ते, पाणी, वीज या होत राहतील, पण सगळ्यात महत्वाचं शिक्षण याच्याकरता आहे की पुढची पिढी, पुढचा देश, पुढचं राज्य जे घडवणार आहेत त्यांना घडवण्याचं काम हे शिक्षक करतायत. आणि म्हणून शिक्षकांचं देखील ज्या काही इतर त्यांना जी कामं मिळतात त्याच्यामध्ये देखील आमचं सरकार आलं तर निश्चितपणे माझा आग्रह राहील की ते अतिरिक्त कामं शिक्षकांची कमी करावीत. म्हणजे 21व्या शतकामध्ये आज विरोधाभास तुम्ही असं बघा की शहरामध्ये उच्चभ्रू जी लोक असतात त्यांची मुलं अशा शाळेमध्ये जातात की जिथं 20 मुलं एका वर्गात असतात आणि 2 शिक्षक शिकवतात. आणि आमच्याकडे जिल्हा परिषदेमध्ये मात्र 2 वर्ग असतात आणि एकच शिक्षक असतो. हा विरोधाभास, हे भांडवलशाहीचं कुठेतरी हे. पण सर, तुम्ही जर विरोधाभास म्हणता तर ज्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत त्यांची फीज तशी असते. हो, बरोबर. जिल्हा परिषदचे शिक्षकांची मुलं त्या मोठ्या शाळेत असतात. आहे ना, बरोबर आहे. ती एक शोकांतिका आहे. जर जिल्हा परिषदचे जे शिक्षक आहेत त्यांनी जर स्वतःच्या मुलांना शिकवतात तसं जर शिकवलं तर आणखी ग्रोथ लवकर होईल असं वाटतंय. नाही, हे बघा, कोणी कुठं टाकावं मुलांना हा त्याचा प्रश्न आहे, तो विषय नाही. आपण कोणाला हे सांगू शकत नाही. एखाद्याला वाटलं की बाबा की मला उपलब्ध आहे तर त्यांनी टाकलं, तो त्याच्यावरती आपल्याला काय कोणावर टीका करता येणार नाही. मात्र ही व्यवस्था अशी निर्माण झाली पाहिजे जी जशी दिल्ली आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारनं केली आहे की प्रायव्हेट शाळेमधनं मुलं खासगी शाळेमध्ये टाका म्हणतात, तशी व्यवस्था कुठेतरी निर्माण होणं गरजेचं आहे. या दृष्टीने खरंच सर्वात जास्त सरकारचं बजेट हे शिक्षणाकरता कुठेतरी जाणं महत्वाचं आहे. लाडक्या खुर्चीकडे जाण्यापेक्षा लाडके विद्यार्थी, लाडके शिक्षक, आणि शिक्षक हा असा भाग आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुढची पिढी त्यांना घडवायची आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ड्युट्या वगैरे कॅन्सल करून टाका. त्यांनी फक्त आणि फक्त फोकसिंग, मग ते प्रशासकीय बाबी त्यांच्याकडे नाही दिल्या पाहिजे. ते खिचडीचं काय झालं, हिशेब काय झाला, काम आहे. आता इलेक्शन चालू झालं तर अभ्यास, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक त्यांचं पूर्ण न होता
त्यांना कंपल्सरी ते काम करावं लागतं. बरं, ते 2 शिक्षकी शाळा असतात, मग एक शिक्षकाला तालुक्याला जा मीटिंगला, त्या खिचडीचा हिशेब लिहा, अमुक लिहा, त्याच्यावर प्रेशर असतं, परत हिशेब चुकला तर माहिती अधिकार असतो, भानगडी असतात. त्यामुळे या सगळ्या जंजाळातून शिक्षकांना कुठेतरी मुक्त करून फक्त विद्यार्थी घडवण्याचं काम, कौशल्य त्यांच्याकडे आहे ते करू दिलं पाहिजे. आणि त्यात जर चुकले तर मग तुम्ही वाटलं तर अकाउंटेबल धरा त्यांना, पण बाकीच्या ह्याच्यातनं त्यांना मुक्त करा, त्यांचं काम त्यांना करू देत. तिथं जर काय त्यांच्याकडनं चुका झाल्या तर तुम्ही अकाउंटेबल धरा त्यांना. असं कुठेतरी व्यवस्था निर्माण व्हावी, हे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याचं खूप त्या ठिकाणी मत आहे. भविष्यात आमचं सरकार आल्यावर माझा प्रचंड आग्रह असणार आहे की आपण आपलं बजेट शिक्षणाच्या बाबीकडे खरंच जास्त वळवलं पाहिजे. ओके. तर शिक्षणानंतर सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या आरोग्य सेवाविषयी आपण आपल्या कालखंडामध्ये 5 वर्षाच्या काल आरोग्य सेवाविषयी आपल्या जे ग्रामीण भाग आहे तालुका, आता शेवगाव पाथर्डीचा मतदारसंघ ऍड झालाय, नगरचा मतदारसंघ, राहुरी, आरोग्य सेवेची तुमच्या पद्धतीने तुम्ही काय मॅनेज? मी सांगू का, खरं शासन खरं हे आरोग्य सेवा देतं. एकीकडं शासनच दारू विकून त्याच्यावरचं टॅक्स वरनं आपलं उत्पन्न वाढवायचा प्रयत्न असतो एक्साईजचा. देशी दारू असेल काय असेल, म्हणजे एकीकडं कुठेतरी हे समाजामध्ये हे विष आपण जातं, त्यातून लोकांच्या तब्येती खराब होतात आणि त्याच परत त्याच्याकरता शासन परत निधी देतं किंवा आरोग्य सुविधा निर्माण करतं. आरोग्य विभागाचं आता काय, कदाचित मी बोलणं अतिशयोक्ती वाटेल, पण एक वैयक्तिक माझं असं मत आहे, शासनाचा आरोग्य विभाग हा बिघडलेलं आरोग्य दुरुस्त करण्यापेक्षा आरोग्य व्यवस्थित कसं राहील याकडे देखील खरं लक्ष दिलं पाहिजे. आज समाजामध्ये आम्ही फिरतो, इतक्या लहान लहान वयात लोकांना हार्टचे विकार होतात, डायबिटीज होतात, व्यायाम कमी आहे. आरोग्याकडे खरं इथं म्हणजे बिघडलेलं आरोग्य दुरुस्त करण्यापेक्षा शासनानं कुठेतरी इनिशिएटिव्ह घेऊन आरोग्य बिघडणार नाही लोकांचं याकडे खरं लक्ष दिलं पाहिजे. याकरता काहीतरी इनोव्हेटिव्ह उपाययोजना आपल्याला भविष्यामध्ये कराव्या लागतील. आणि नंतर ज्याचं बिघडलेलं आरोग्य आहे तिथं देखील खरं आज आपण इमारती बांधतो, आज प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या खूप साऱ्या इमारती बांधून उभ्या आहेत, पण मनुष्यबळच नाहीये. बऱ्याचशा नोकरीचे प्रश्न उपस्थित आहेत, हो. तरुणांना रोजगार मिळत नाही. वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील ज्या शासकीय सुविधा आहेत तिथे इमारती आपण मोठमोठ्या बांधतो, पण मात्र मनुष्यबळाची कमतरता आहे. ते मनुष्यबळ उपलब्ध होणं ते गरजेचं आहे आणि या वैद्यकीय सुविधा दिल्या पाहिजे लोकांना. आमच्या राहुरीमध्ये ग्रामीण रुग्णालयाचा विषय लोक खूप कधी कधी राजकारण करतात, नको त्या ठिकाणी देखील राजकारण त्या ठिकाणी आणलं जातं. आमचा विषय होता राहुरी शहरातलं जे ग्रामीण रुग्णालय, लोकांचा अजूनही असा भास होतो की ते नगरपालिकेचं ते नाहीये, ते महाराष्ट्र शासनाचं रुग्णालय आहे. पूर्वी नगरपालिकेकडे होतं. आमचा आग्रह असा होता की राहुरी शहरामध्ये तिची इमारत खूप मोडकळीला आली, तिथं एक पोस्टचा भाग कोसळला म्हणून ते बंद केलं आणि नगरपालिकेने तात्पुरत्या स्वरूपात त्यांना इमारत उपलब्ध करून दिली आहे. पण हे ग्रामीण रुग्णालय राहुरी शहरातच व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. की नगर मनमाड हायवेवरचा शहर आहे, अपघात होतात तर लगेच जवळच्या जवळ असल्या कारणानं उपचार मिळू शकतात. एवढ्या 50,000 लोकसंख्येचं गाव आहे, गोरगरीब सर्वसामान्य लोक राहतात, त्यांना लांब कुठेतरी जाण्यापेक्षा गावातल्या गावात मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. जागेचे काही इश्यू होते त्या ग्रामीण रुग्णालय राहुरी शहरामध्ये ज्या आहे त्या जागेमध्ये परत बांधण्याकरता त्या जागेच्या मालकी हक्काबद्दल काही वाद होते. आता आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये मालकी हक्काचे वाद हे पिढ्यानपिढ्या चालत राहतात कधी कधी. तरी देखील आम्ही बसून मी खूपदा प्रयत्न केले, त्या ज्यांचा काही वाद होता त्यांच्याबरोबर खूप साऱ्या मीटिंग केल्या आणि जवळपास ते वाद आम्ही संपुष्टात आणले. पण तोपर्यंत आम्हाला वेगळीच माहिती कळाली की ह्या भाजपच्या सरकारनं ते ग्रामीण रुग्णालय लांब राहुरी शहरापासून 4-5 किलोमीटर दूर अंतरावरती बांधण्यासाठी टेंडर बेंडर काढायचं चालू केलं. तर आमचं म्हणणं की राहुरी शहरामध्ये ते झालं पाहिजे. जागेचा वाद जवळपास आम्ही सोडवलाय, तर शासन त्याच्यावरती पुढचंही सकारात्मक भूमिका घेईल. तर जसं तुम्ही राहुरी शहरामध्ये जे आरोग्य सुविधा, परंतु ते आरोग्य धोक्यात कशामुळे येतं तर जे कचरा व्यवस्थापन आहे. तुम्ही नगराध्यक्ष होता त्यावेळेस तुम्ही तुमच्या नगर परिषदेत कचरा व्यवस्थापन केलं होतं, पण आता संपूर्ण तालुक्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी साथीचे आजार पसरत आहे, काही काही ठिकाणी स्वच्छता नसल्यामुळं हे आजार पसरत. मग ती स्वच्छता करण्यासाठी तर तुमचं काय नियोजन आहे? नाही, आता तुम्ही राहुरी शहरातला विषय घेतला. राहुरी शहरामध्ये मी नगराध्यक्ष होतो, माझ्या अगोदर डॉक्टर उषाताई तनपुरे नगराध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात त्या घंटागाडी संकल्पना चालू झाली. आज ती इतकी मोठी संकल्पना झालेली आहे की राहुरी शहरात तुम्ही कुठे जा तुम्हाला कचरा कुंडीच दिसणार नाही.
कचरा कुंडीच नाही. लोक काय करायचे, कचरा कुंडीत कचरा टाकायचा त्याच्या बाहेरच पडतो आणि मग ते सगळं डास होतात, घाण होते. आम्ही घंटा गाडीच इतकी सिस्टमॅटिकली रोजच्या रोज सगळ्यांच्या घरी जाते की आता राहुरी शहर हे कचरा कुंडी मुक्त शहर झालेलं आहे. कुठं तुम्हाला रस्त्यावरती कचरा दिसणार नाही. सगळे घंटा गाडीमध्ये लोक कचरा टाकतात, व्यापारी पेठेत घंटा गाडी जाते, घरोघरी जाते, हॉटेलमध्ये जाते. आणि एवढंच नाही, त्या कचऱ्याचं ओला कचरा, सुका कचरा असं वेगवेगळं त्याचं वर्गीकरण करून आपण इथंच राहुरी शहरापासून 5-6 किलोमीटर अंतरावर गावापासून नगरपालिका हद्दीतच कचरा डेपो आहे. आपण आता गेलात तर तिथं जावात, कचरा डेपो आहे की बगीचा आहे असं करणार पण नाही. इतकं सुंदर त्या ओल्या कचरा म्हणजे ऑर्गॅनिक वेस्ट वरती प्रक्रिया करून खत तयार केलं होतं. इतकं चांगलं खत आहे की महाराष्ट्र शासनाने त्यांचा ब्रँड वापरायला परवानगी दिलेली आहे. इतकं चांगलं सुंदर नियोजन हे शहरामध्ये झालेलं आहे. आता हे काय नगरपालिका असल्यानं हे शक्य होतं, ग्रामीण भागामध्ये एवढं शक्य होत नाही कधी कधी. आणि याचाच प्रत्यय म्हणून मी खरं नगर तालुक्यातला जो नगर शहरालगतचा माझ्या मतदारसंघातला भाग आहे, नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाबळी, केतकी, या गावांना ही नावाला गाव आहेत पण आता शहरीकरणामुळे ही शहरं झाली, त्यांची नागरीकरण झाले मोठ्या प्रमाणावर. आणि म्हणून त्यांचं तिथं अक्षरशः रस्त्यावर कचरा, पाणी नाही 8-8 दिवसाला, रस्ते नाहीत. हा बघून मी तिथं नगरपालिका केली स्थापन माझ्या इथल्या राहुरी शहराच्या अनुभवावरून की तिथेही असंच घंटा गाड्या येतील, कचऱ्याची प्रक्रिया होईल. आणि आम्ही नगरपालिका स्थापन केली, कचरा डेपोसाठी जागा बघितली, ती जागा त्या नवीन नगरपालिकेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली. तहसीलदारांनी प्रस्ताव सादर केला कलेक्टरांना, कलेक्टर जवळपास त्याच्यावर निर्णय घेणार तोपर्यंत आमचं सरकार गेलं आणि नवीन आलेल्या सरकारने ती नगरपालिकेचं परत ग्रामपंचायतीमध्ये रूपांतर केलं आणि ती सगळी प्रक्रिया बंद पडली. म्हणजे एक काहीतरी विजन घेऊन माणूस पुढे जातो. मी त्या नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाबळी या गावांच्या पुढच्या 50 वर्षाचं विजन गृहीत धरून नगरपालिका केली. त्यांना कचरा डेपोसाठी जागा बघायला लागलो, त्यांच्यासाठी सेपरेट मुळा धरणातनं पाईपलाईन, त्या आता सध्या मुळा धरणातच आहे पण ती 40-50 गावाची मिळून आहे, त्यांचं तोडून त्यांची सेपरेट नगर विकास खात्यामार्फत वेगळी योजना असते. ते खातं त्यावेळेस तुमचं हा, तर ते सेपरेट योजनेसाठी कन्सल्टंट बघायला आम्ही सुरुवात केली होती. म्हणजे खरं एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवून ह्या नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाबळी, केतकी ह्या गावांकरता मी खूप मोठं व्हिजन ठेवून खरं ही नगरपालिकेचा निर्णय घेऊन पुढची कामही, त्यांच्या मूलभूत विकासाची कामही तयार करत घेतली होती. पण भाजपच्या लोकांना मात्र ह्या तिथल्या लोकांच्या मूलभूत सुविधेचं काही घेणं देणं पडलेलं नाही. आपलं राजकारण कसं सेफ होईल याकरता हा इतका चुकीचा निर्णय भाजपच्या सरकारने घेतला. म्हणजे आमच्या इथलेच भाजपचे हस्तक तिथे जाऊन बसायचे वरती आणि ते परत ग्रामपंचायतीमध्ये रूपांतर केलं. ग्रामपंचायत, नगरपालिका जेवढ्या आरोग्याच्या सुविधा देऊ शकतात तेवढी ग्रामपंचायत देऊ शकत नाही. म्हणून आम्ही जे चांगलं विजन ठेवून लोकांसमोर गेलो, त्यांनी मात्र ते अक्षरशः स्वतःच्या राजकारणापोटी लोकांचं तिथलं वाटोळ केलं. म्हणजे राजकारण नेमकं किती करावं, काय करावं ह्याचा कुठंतरी माणसाने हे केलं पाहिजे ना. नाहीतर झोपेत उठता बसता जर नुसतंच राजकारण डोक्यात असेल तर हे लोकांचा विकास त्याच्यामुळे थांबला गेला त्या लोकांचा. जर साहेब मी त्याला एक प्रश्न विचारतो की पुन्हा जर तुमची सत्ता आली तर तुम्ही पुन्हा एकदा ते नागरदेवळे, बाराबाबळी, केकती त्याचं पुन्हा नगर परिषद करायला तुम्ही प्रयत्न कराल का? नक्कीच, म्हणजे तिथल्या लोकांना विचारात घेऊन करेल मी. परंतु निश्चितपणे कायदा काय सांगतो की लोकांचा जरी विचार असेल पण जर त्या निकषांमध्ये जर ते बसत असेल आणि ते बसते निकषांमध्ये, कारण की ज्या अर्थी पब्लिसिटी पण झाली होती, GR वगैरे आली, नगर परिषद झाली म्हणून, म्हणजे एकूण बिगर शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या असे त्याला निकष असतात, त्या निकषात ते बसत होतं सगळं, म्हणून ते झालं होतं. निश्चितपणे त्या लोकांना मूलभूत सुविधा जर द्यायच्या असतील, अक्षरशः तिथं इतके कायदे तोडून सगळं त्या नगर तालुक्यातल्या काही भागामध्ये कायदा लोक पाळतच नाहीत. कायदा अक्षरशः पायदळी तोडून त्या जे लेआउट झालेले असतील, घराच्या बांधकाम परवानगी असतील, काही परवानगी नाही, कुणी कसंही बांधले रस्ते. एखादं लेआउट सँक्शन करत असताना त्या लेआउट धारकांनी रस्ते द्यायचे असतात, गटारी द्यायचे असतात, स्ट्रीट लाईट द्यायचे असतात, ते काहीही न देता परवानगी दिलेल्या आहेत. त्यामुळे तिथं वर्षानुवर्ष जे नागरिक राहतात ते अक्षरशः त्यांना रस्ते नाहीत, गटरी नाहीत, काय नाही. त्याच्यामुळे हे ओझं सरकारवरती नंतर येतं. हे इतकी चुकीची कामं त्या नगर तालुक्यामधल्या काही भागामध्ये झालेली आहेत की शेवटी काय राजकीय नेतृत्व जसं असतं तशी खाली सवय लागतात. आणि मग तिथलं राजकीय नेतृत्व जे नगर तालुक्याला आतापर्यंत 25 वर्षात लाभलं होतं ते इतकं चुकीचं लाभलं होतं की कायदा हा पायदळी तोडून त्या ठिकाणी शेवटी कायदा हा लॉंग टर्म लोकांच्या उपयोगातच येतो. आज
का त्यावेळेस नियम बाह्य लेआउट केले असते त्याचा आज लोकांना त्रास होतो. म्हणून हे कुठेतरी चांगलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार कायदा आहे त्याचा आदर करून जर आपण पुढे गेलो तर निश्चितपणे लोकांना लोकांचं राहणीमान असेल, लोकांचं जीवनमान हे निश्चितपणे सुसह्य होतं. या मताचा मी आहे. तर तुम्ही जर कायदा सुव्यवस्था म्हणता तर बऱ्याचशा वेळेस आपल्या तालुक्यामध्ये आता विरोधक असं म्हणतात की महिला आपल्या तालुक्यामध्ये सिक्युअर नाहीये. तर महिला सक्षमीकरणासाठी तुमचं काय विजन असणार आहे किंवा तुम्ही या अगोदर काही काम केलं? विरोधक जर असं म्हणत असतील की महिला सुरक्षित नाहीयेत तर गृहमंत्री हे त्यांचेच आहेत. आणि ह्या तालुक्यात नाही तर अख्ख्या राज्यामध्ये ज्या लाडक्या बहिणीच्या नावानं ते योजना आणतात ती लाडकी बहीणच कुठेतरी राज्यामध्ये सुरक्षित नाहीये याची जबाबदारी कधीतरी गृहमंत्र्यांनी घेतली आहे का? भारतीय जनता पक्षाचेच गृहमंत्री आहेत. अक्षरशः एवढे गुन्हे अत्याचार वगैरे होतात आणि काही वाटत नाही. म्हणजे आपलं हे रोजचं नित्याच झाल्यासारखं वाटायला लागतंय. कोणी जेव्हा पब्लिक पेटतं त्यावेळेस फक्त तुम्ही काहीतरी ऍक्शन घेता, नाहीतर तुम्ही तुमच्या राजकारणामध्ये इतके मशगूल असतात की लोक सर्वसामान्य माणूस हा तुम्ही फक्त मतदानाकरता गृहीत धरून चाललाय असं यांची खरी अवस्था तिथे मला दिसते. कारण की आताच आपण संगमनेरचं उदाहरण आपण हो. पाहू जयश्रीताईंवर जे आरोप झाले हो निश्चितपणे त्याला गव्हर्नमेंटनी जे शासन आहे त्यांच्यावर त्यांनी जयश्रीताईंनी सांगितलं की त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला. अहो काय हे सरकार नेमकं काय चाललंय काय सरकारचं? अरे ज्या आमच्या त्या ताईवरती काय किती बोलावं, काय कुठं बोलावं, म्हणजे यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. या भाजपच्या लोकांना असं वाटतं की सरकार आमचं आहे, गृहमंत्री आमचे, आम्हाला कोणी काय करणार नाही अशा मुजोरडेपणामध्ये खरं ते बोलतायत. म्हणजे किती काय बोलावं? एखाद्या सुशिक्षित सभ्य महिलेवरती इतक्या खालच्या थरावर जाऊन तुम्ही बोलतायत. मला एक गोष्टीचं आणखीन वाईट वाटलं, खाली बसलेले लोक ज्या पद्धतीनं त्याला प्रतिसाद दिला ना तेही खरं कुठेतरी मनाला टोचलं. अरे एखाद्या आपल्या बहिणीबद्दल इतक्या खालच्या थराला जाऊन हा माणूस कोणीतरी बोलतोय. ते कोण आहेत मला खूप त्याचे बॅकग्राऊंड माहित नाही, पण जो कोणी असेल तो हा निश्चितच सुसंस्कृत नाहीये. आणि खाली बसलेल्या लोकांनी त्याला असा प्रतिसाद द्यावा हे देखील कुठेतरी मनाला टोचतं की आपण 21व्या शतकात पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. पण मात्र हे सरकार यांचं असल्या कारणानं कितीही बेताल आपण वक्तव्य केली तरी आपल्याला वाचवणारं कोणीतरी आहे ही जेव्हा भावना मनात असते तेव्हा माणसं इतक्या बेगमपणे बोलत असतात. नक्कीच. सर थोडस आपण युवा पिढीकडे जाऊया. सध्याला आपल्या राहुरी मतदारसंघामधले जे तरुण आहेत, जे उच्च शिक्षित तरुण आहेत, त्यांना इथे रोजगार उपलब्ध नाही म्हणून त्यांना परगावी बाहेर पुन्हा मुंबई ठिकाणी जावं लागतं. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या तरुण तरुणींसाठी इथं आपल्या रोजगार उपलब्ध होईल असं आपलं काही विजन आहे? ही जी एक मिनी MIDC राहुरी मध्ये आहे हे माजी आमदार प्रसाद तनपुरे साहेबांनी त्यावेळेस ती मिनी MIDC आणली होती. आमच्या सरकारच्या काळामध्ये ह्या MIDCचा विस्तार करण्याकरता मी आमच्या तत्कालीन राज्यमंत्री उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे त्यांच्याकडे 1-2 बैठका लावल्या होत्या आणि अजून काही जागा विस्तार कसा करता येईल या दृष्टीने सर्वे देखील झाला होता. त्या दृष्टीने देखील आमचं काम चालू होतं. पण नेमकं सरकार गेलं आणि नवीन आलेल्या सरकारने मी असेल, रोहित दादा असतील, आमच्या सगळ्यांच्याच त्या ठिकाणी कामं अक्षरशः मेरिट असून देखील थांबवायचा प्रयत्न केला. रोहित दादांनी पण बरेचसं कर्जत जामखेडसाठी नाही, त्यांची पण MIDC त्यांनी बऱ्यापैकी पुढे गेला होता त्यांचा विषय. त्यांची नवीन आलेल्या सरकारने जे शरद पवार साहेबांबरोबर थांबलेले आहेत त्यांचं काहीच करायचं नाही. म्हणजे जणू काय राहुरी मतदारसंघातले, कर्जत जामखेड मतदारसंघातले तरुण असतील हे महाराष्ट्रातले नाहीतच, यांना नोकरीच्या गरजच नाहीत. हे कुठेतरी लांब गुजरातमधनं आलेत, कुठेतरी बाहेरच्या राज्यातनं, अशी या सरकारची भावना आहे. आणि कित्येक प्रकल्प या राज्यामध्ये आलेले कित्येक सारे प्रकल्प या काय म्हणू आपण दिल्ली समोर मुजरा करणाऱ्या, आपला पाठीचा कणा घरी मंत्रालयात न नेणाऱ्या, घरी देऊन पाठीचा कणा ठेवून जाणाऱ्या या सरकारनं दिल्ली पुढे मुजरा करून आपले कित्येक प्रकल्प खरं गुजरातला पळवले. कित्येक तरुणांना खरं रोजगार उपलब्ध होऊ शकला असता. पण हे शासन हे फक्त स्वतःची खुर्ची सांभाळण्याकरता दिल्लीच्या त्यांच्या लोकांना झुकतं आणि महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातमध्ये चाललेले आहेत. आता यावर उपाय म्हणून तुम्ही काय सुचवाल किंवा तुमचं काय? हे बघा कसं असतं, बेसिकली एखादा उद्योग जेव्हा कुठल्या ठिकाणी यायचा असेल तर तो शेवटी बाजारपेठ कुठं जवळ आहे, बाजारपेठेच्या जवळ त्या ठिकाणी उद्योगधंदे हे येण्याचा त्यांचाही कल त्या ठिकाणी असतो. आता पुण्यासारखं मोठं शहर असल्या कारणाने रांजणगाव असेल, सुपा असेल, ही शेवटी साहजिकच बाजारपेठ जिथं जवळ आहे तिथं लोक जायचा प्रायमरीली जास्त प्रयत्न करतात. आणि मग सरकारचं धोरण काय असं दुसरं की मग बाजारपेठ जवळ तर ठीक आहे, मग जे अतिदुर्गम भाग असलेले भाग आहेत
म्हणजे जे नक्षलाईट भाग असतील किंवा विदर्भातले मराठवाड्यातले अति जिथं जीवनमान एकदमच कमी आहे अशा ठिकाणी सरकारचं धोरण असतं की जास्त प्रायोरिटी द्यावेत उद्योगांना, जास्त सवलती द्याव्यात. दुर्दैवानं आमचा नगर जिल्हा ह्या साखर कारखानदारीमुळे त्या प्रकारामध्ये मोडत नाही. पण आता साखर कारखानदारीची देखील अशी परिस्थिती अवघड झालेली आहे की सगळे जिल्ह्यातले सगळे कारखाने इतक्या बिकट परिस्थितीमध्ये आहेत की एकही कारखाना, एखाद दुसरे जर सोडले देशी दारूचं ज्यांचं उत्पन्न आहे, तर एकही कारखाना आज जिल्हा बँकेकडून नियमामध्ये कर्ज घेऊ शकत नाही. सगळे नियमबाह्य पद्धतीने कर्ज घ्यावे लागतात. सगळ्यांच्या बॅलन्स शीट कोलमडलेल्या आहेत. अशी परिस्थिती साखर धंद्याची आहे. पण मात्र दिसताना शेवटी सरकार दरबारी काय दिसतं की नगर जिल्हा हा समृद्ध आहे, साखर कारखानदारी आहे, उद्योग आहेत. त्यामुळे उद्योगाला नवीन चालना किंवा जे काय सवलती द्यायच्या असतात ते त्यांचे ABCD जे धोरण असतील ते दुर्दैवानं नगर जिल्ह्याला मिळत नाहीत. तिथं देखील काहीतरी धोरणात्मक बदल करण्याची आवश्यकता मला वाटते. आता सर एक आपल्या कार्यक्रमाच्या शेवटला जाऊया. तर आता आपल्या महायुती सरकारचे जे अपक्ष उमेदवार आहेत, महायुतीचे जे हा, उमेदवार आहेत, समोरचे आपल्या समोरचे हा. उमेदवार आहेत, तर तुम्हाला त्यांचं काही चॅलेंज वाटतं का की जे प्रकारे ते सध्याला प्रचार करतायत, कारण की तुम्ही विद्यमान आमदार होतात ते 5 वर्ष, पण त्यांनी असं सांगितलं की मी जनतेच्या प्रत्येक सुखादुःखात कंटिन्यू सोबत असतो. त्यानंतर त्यांची नाती गोती, त्यांचं जे सर्कल आहे याच्यावर की ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून येतील. मला तर गेले 4 वर्ष तर राहुरी तालुक्यात फिरताना दिसलेच नाही अजिबात. ते जे म्हणतात ना सुखादुःखात जातो, पहिले 2.5 वर्ष तर ते अक्षरशः घराबाहेर नव्हते कुठं, जेव्हा सरकार आमचं होतं. मग का फक्त तुमची सत्तेत असल्यावरतीच तुम्हाला सुख दुःख आठवतात का? त्यावेळेस कित्येक त्यांचे कार्यकर्ते कित्येक माझ्याकडे न्याय मागायला यायचे. सुख दुःखाचा जो आहेच विषय, पण कित्येक अडचणीमध्ये त्यांचे कार्यकर्त्याला अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिलं त्यांनी. 4 वर्ष ते राहुरी तालुक्यामध्ये कुठं फिरकले देखील नाही. आता निवडणूक आल्यावर मात्र एकदम माणूस ऍक्शन मोड मध्ये आलेला आहे. आपण राज सांगा ना, 4 वर्षात कुठलं काय त्यांचं काय काम होतं, कुठं काय गेलं? इथं मला तर राहुरी तालुक्यामध्ये, पाथर्डी तालुक्यामध्ये, नगर तालुक्यात फारसे काय 4 वर्ष ते ऍक्टिव्ह नव्हते. जेव्हा सरकार आलं त्यांचं 2.5 वर्षापूर्वी, तेव्हा थोडेसे मग जरा फिरायला लागले. मग ते त्यांना बँकेचे चेअरमन किंवा थोडे अजून फिरायला लागले. आणि आता निवडणूक आली म्हटलं तर आता एकदम ते वयात आलेत एकदम परत जरा. आणि म्हणून ते असं नाही ना, मी पण 10 वर्ष आमदार नव्हतो. त्यावेळी मी सतत फिरायचो, लोकांच्या सुख दुःखात मी जायचो, लोकांच्या अडीअडचणीमध्ये मी देखील जायचो, सगळीकडे जायचो. थोडस मात्र फक्त निवडणूक आली की असं भास होतो की आम्ही सगळीकडे जातो, हे करतो, असं काही नाही. वास्तवात 4 वर्ष आमच्या समोरचे उमेदवार हे अक्षरशः लोकांमध्ये नव्हते. त्यांच्या देखील कार्यकर्त्यांना सुरुवातीच्या 2.5 वर्ष अक्षरशः वाऱ्यावर त्यांनी सोडलं होतं. मी बऱ्याच कार्यकर्त्यांच्या त्यांच्या अडचणी सॉल्व्ह केल्यात. त्यामुळे हे जे सांगतायत ते अक्षरशः खोटं आहे. ते आज भावनिक देखील आवाहन करतायत की बाबा असं झालं, तसं झालं, चुकलं माझं, माझी शेवटची, अशी बरेच मला लोक येऊन सांगतात त्यांच्याकडे जे गेलेले. पण लोक त्यांच्या या ढोंगीपणावरती विश्वास ठेवायला तयार नाहीत. कारण लोकांनी त्यांचं सत्तेत असतानाचं रौद्र रूप बघितलेलं आहे. कित्येक कसे ते गुंडशाही, दडपशाही ही लोकांनी बघितलेली आहे. त्यामुळे आज जरी ते भावनिक आवाहन करत असतील किंवा माझं शेवटची निवडणूक आहे, माझं असं आहे, हे लोक हे त्यांचा सगळ्या ढोंगीपणा ओळखून आहेत. हा माणूस परत सत्तेवर आला तर आपल्याला कसा त्रास देणार आहे हे देखील त्यांचेच कार्यकर्ते मला बोलून दाखवतात खाजगीमध्ये. त्यामुळे हे किती भावनिक आवाहन केलं तरी मला वाटत नाही. पण शेवटी निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने लढवावी लागते. समोरचा कुणीही असेल, तेच काय कुणी जरी असलं असतं तरी कुणालाही कच्चं समजून मी चालणार नाही. निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनं माझी जी काही विकास कामं 5 वर्षामध्ये झालेली आहेत, विजेच्या प्रश्नावर असतील, पाण्याच्या, विशेषतः वीज आणि पाणी या 2 प्रश्नावरती मी जास्त भर त्या ठिकाणी दिला. कारण शेतकऱ्यांच्यासाठी सबस्टेशन तुम्ही उभारले. हो, मी जवळपास मला जे सत्तेचा खाते असतील किंवा सत्तेच्या काळामध्ये त्या सत्तेचा उपयोग मी लोकांची जिरवण्यामध्ये कधी केला नाही. मला बरेच कार्यकर्ते म्हणतात तुम्ही असं विरोधकांना दाबलं नाही, असं नाही. म्हणलं अरे, एकतर 15 वर्षानंतर आमदारकी आली, सत्ता मंत्रीपद आलं, या सत्तेचा उपयोग दिवस रात्र या मतदारसंघातल्या लोकांकरता आणखीन काय करता येईल याच्याकरताच मी खरं केला. मी कधी असं बघितलं नाही केलं याच्यात तंगड तोडा, ह्याला खोट्या केसमध्ये अडकवा, असं माझ्या मनात कधी ते विचार आले नाहीत. मला काय लोक म्हणतात तुम्ही हे करायला पाहिजे, तर म्हटलं अजिबात काय नाही. जे काय होईल ते आपण कोणाचं काय वाईट काय केलेलं नाही. आपण जे काय केलं सत्तेचा उपयोग हा सर्वांच्या भल्याकरता केलेला आहे. त्यामुळे ते पुण्य घेऊन आपण लोकांपर्यंत जाणार आहोत. लोकांचा मला खात्री आहे की त्या कामावरती विश्वास ठेवून
कधी आपण कुणाला त्रास दिलेला नाही, सर्वांशी व्यवस्थित वागलो. ह्याच्यावरती लोक आपल्या पाठीशी उभं राहतील. शेवटी लोकांच्या हातात आहे काय. लोकांना जे पटेल, लोकांना जे भावेल ते लोक ठरवणार आहेत. आपलं लोकांपुढे घेऊन जायचं आपलं काम आहे, ते आपण करणार. शेवटी समोर कोण उभा आहे, काय उभा आहे, त्याच्यापेक्षा आपलं काम लोकांपर्यंत जाणं, आपली बाजू लोकांपर्यंत मांडणं, हे काम आम्ही पुढच्या 15-20 दिवसात करू. तर सर, आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटला आहोत की तुमचं 5 वर्षाचं पुढचं विजन काय असणार आहे, तुम्ही काय आमच्या प्रेक्षकांना, नाही, आता मतदारसंघामध्ये जे मतदार आहेत त्यांना काय आव्हान करणार? या 5 वर्षामध्ये खरं आमचं सरकार दुर्दैवानं 2.5 वर्षामध्ये गेलं. त्यावेळी ज्या योजना आम्ही चालू केल्या होत्या, आता विजेच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी नवीन, आम्ही जवळपास या मतदारसंघात 5-6 ठिकाणी नवीन सबस्टेशन झालेले आहेत. 3-4 सबस्टेशनची क्षमता वाढ झालेली आहे. म्हणजे एक कानडगावला नवीन सबस्टेशन झालं, खडांब्याला नवीन सबस्टेशन झालं, जांभळीला नवीन सबस्टेशन झालं, अजून कुठे मला आठवेना आणखीन. कानडगाव, जांभळी, खडांबे, अजून कुठेतरी झाले होते राहुरी तालुक्यात. त्यानंतर पिंपळगाव माळवीला एक सबस्टेशन झालं नगर तालुक्यामध्ये. शिराळला सबस्टेशन मंजूर झालं, त्याचं काम चालू आहे पाथर्डी तालुक्यामध्ये. त्यानंतर राहुरी तालुक्यात बाबुळगावच्या सबस्टेशनची क्षमता वाढली. राहुरी तालुक्यामध्ये राहुरी खुर्दच्या सबस्टेशनची क्षमता वाढली. आरडगावच्या सबस्टेशनची क्षमता वाढली. आता मला कदाचित काय आठवत नाही, तुम्ही अचानक विचारला. त्यानंतर जवळपास कित्येक लिंक लाईन टाकून दिलेल्या आहेत. कनगर वडनेरला लिंक लाईन दिली, कात्रड गुंजळला लिंक लाईन दिली, बऱ्याचशा ठिकाणी मला आठवत देखील नाही, चेडगावला राहुरी तालुक्यात लिंक लाईन दिली. त्यामुळे त्यांचे वीज काही ठिकाणी रोज इकडे एक सर्किट तिकडे एक सर्किट चाललं लागलं, तर रोज वीज मिळायला लागली, पुरेशा दाबानं मिळायला लागली. 300-400 डिप्या आपण शेतकऱ्याला दिल्या. हे सगळं आपण जी योजना महाविकास आघाडी सरकारच्या आणल्या होत्या, त्या योजनांमधनं हे शक्य झालं. या पायाभूत सुविधा आपण या शेतकऱ्यांना देऊ शकलो. आणि ते जे काय राहिलेलं आहे, काही दिवसा विजेचे प्रकल्प आम्ही चालू केले होते. दुर्दैवानं मला सगळ्यात मोठी खंत ती वाटते की आमचं सरकार गेल्यानंतर नवीन आलेल्या सरकारनं त्या प्रकल्पांची कामं थांबवली अक्षरशः. म्हणजे एक फक्त आमचा पूर्ण झाला बाबुळगावचं, त्या भागातल्या शेतकऱ्यांना, 2-3 गावातल्या शेतकऱ्यांना आज दिवसा वीज आहे. रात्रीचे बिबटे असतात आमच्याकडे, खूप राहू शकत नाही शेतामध्ये. तर त्यामुळे 2-3 प्रकल्प आमचे ते अर्धवटच राहिले. त्याचं फक्त भाजपचे सरकार आल्यामुळे ते अर्धवट राहिले. भविष्यामध्ये ही योजना आणखीन कित्येक ठिकाणी राबवून या मतदारसंघातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा वीज कशी देता येईल, हा पुढच्या 5 वर्षामधला माझा विजन असणार आहे. त्याचबरोबर म्हणजे पुरेशा दाबानं आणि दिवसा वीज, हा एक विजन त्या ठिकाणी निश्चितपणे मला, कारण ऊर्जा खात्यात मी काम केल्यामुळे एक जरा आवड त्या ठिकाणी लागलेली आहे की कसं काम करण्याची. टेक्निकली तुम्ही त्या गोष्टी, त्यामुळे तो एक फायदा आहे, तोही निश्चित झाला. आणि आवड लागली की अरे किती आपण शेतकऱ्याकरता करू शकतो त्या खात्यामध्ये, म्हणून ते देखील करण्याचं एक विजन जर तुम्ही, आता शेवटी सगळं शक्य होईल माहित नाही पुढे काय कसं होईल, पण प्रयत्न मात्र त्या दृष्टीने असणार आहे. पाण्याचं देखील आमचे कित्येक प्रकल्प, निळवंडे धरणाच्या कालव्याचं पाणी मागचे आमदार 3 निवडणुका त्याच्यावर लढले. 2 वर्षात पाणी देतो, 2 वर्षात पाणी देतो, पण पाणी काय त्यांनी दिलं नाही. शेवटी महाविकास आघाडी सरकार आल्यावरती 1250 कोटी रुपये निळवंडे धरणाच्या कालव्याला महाविकास आघाडी सरकारनं उपलब्ध करून दिले. आज कालवे बांधून तयार आहेत. म्हणजे ज्या मुद्द्यावरती शिवाजी कर्डिलेंनी 3 निवडणुका नुसत्या घोषणा केल्या, ते एकाच पहिल्याच निवडणुकीत 2-2.5 वर्षामध्येच ते काम पूर्ण करण्याचं, आम्ही नुसते शब्द फेकले नाहीत, तर काम त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. पाणी आज उन्हाळ्यामध्ये त्या भागातल्या लोकांना तिथलं मिळालेलं आहे. आणि म्हणून हे त्यांच्या चाऱ्यांची कामं आता पेंडिंग आहेत, ती देखील करणं. कारण निळवंडे धरणाचा विषय असा, किचकट विषय असा आहे की जवळपास मुळा धरणा एवढंच लाभ क्षेत्र आहे, जवळपास. थोडं कमी आहे, एक 10-20% कमी असेल, पण पाण्याची उपलब्धता मात्र मुळा धरणापेक्षा तिप्पटीने कमी आहे. म्हणजे तिप्पट कमी पाणी आहे आणि क्षेत्र तेवढंच भिजवायचंय. त्यामुळे व्हेरी चॅलेंजिंग. त्यामुळे भविष्यामध्ये ते त्याच्यावरती खूप नियोजनबद्ध करून प्रकारे काम करून पुढे जावं लागणार आहे. ते मोठं चॅलेंजिंग भाग असणार आहे. तर पुढच्या 5 वर्षात त्या निळवंडे धरणाच्या चाऱ्यांची कामं असतील. आमचं वांबोरी चारी इकडे आहे, त्याची देखील अजून नवीन काय पाईप टाकता येतील, कुठं काही तलावामध्ये पाणी गेलेलं नाही, त्याचाही आम्ही प्रस्ताव खरं बनवला होता. 15-16 कोटीचा प्रस्ताव आहे. तो आणून एकाच वेळेस सगळ्या तलावामध्ये कसं पाणी जाईल, असे बरेच प्रश्न आहेत. राहुरी शहराचं बस स्थानक आहे, त्याचं काम आता चालू आहे. पण आमचं सरकारला आणखीन निधी आणून बीओटी वरती आणखीन सुंदर ते कसं करता येईल, तो देखील विषय आहे. रस्त्यांचे खूप प्रश्न बाकी आहेत. कारण या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, ही योजना या तालुक्यामध्ये 2 वर्ष न राबवल्यामुळे
राहुरी तालुका ग्रामीण भागातल्या 50 किलोमीटरच्या रस्त्याला जवळपास मुकलेला आहे. त्यामुळे पुन्हा ती योजना चालू करून ग्रामीण भागातल्या रस्त्यांकरता सरकारकडनं निधी कसा आणता येईल या दृष्टीने देखील प्रयत्न असतील. बरेच विषय तुम्हाला वेळ खरं पुरणार नाही, मी दिवसभर बोलू शकेल. नगर मनमाड रोडचा प्रश्न खूप गंभीर आहे. अनेक तिथे नगर मनमाड रस्ता हा तसा केंद्र शासनाकडे त्याचा विषय आहे. त्यामुळे परंतु तुमच्या मतदारसंघात आहे ना, त्यामुळे बरेचसे जण, कारण की खूप अपघात झाले, खूप हो, निश्चितपणे. हत्या झाल्या. म्हणजे निश्चितपणे अपघातामुळे खूप जणांना जीव गमावा लागला. निश्चितपणे मी ज्यावेळेस नवीन आमदार झाल्या मी राज्य सरकारकडे त्याचा पाठपुरावा बजेटमधनं काय पैसे मिळतील का असं हे केला. पण कळालं की तो रस्ता केंद्राकडे हस्तांतरित केलेला आहे. त्यामुळे तसं ते खासदारांनी जास्त संयुक्तिक विषय होता. पण तरी देखील आम्ही खासदारांकडे पाठपुरावा केला. पण राज्य सरकारकडे असतं तर आम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी पैसे आणणं हे जास्त सोयीचं गेलं असतं. पण आता केंद्रात आपण एवढं ऐकतो की रोज कितीतरी किलोमीटरचे रस्ते होत आहेत. पण दुर्दैवानं या रस्त्याला मात्र कितीतरी वर्षापासून ते चालू आहे. आम्ही पण देखील बऱ्याचदा आंदोलनं केली, बऱ्याचदा आवाज उठवला. पण आता केंद्रातल्या सरकारचं खरं हे काम आहे. जे भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये जे सांगतंय की आम्ही देशात बदल घडवलेले आहेत, त्या केंद्र सरकारच्या ह्याच्यामध्ये गडकरी साहेबांबद्दल तर आम्हाला सर्वांना आदरच आहे. पण मात्र तिथल्या केंद्र सरकारचं हे काम आहे की हे रस्ते खरं करणं गरजेचं आहे. काही टेंडर वगैरे काही बिलो काही लोकांनी भरले त्याच्यामुळे ते विषय झाला असेल. आमच्यावरही काही लोकांनी आरोप केले, मात्र अत्यंत तथ्यहीन आरोप त्या ठिकाणी आमच्यावरही काही लोकांनी केले. असं काही कुठे Contest वगैरे अजिबात तुम्हाला सांगतो सिद्ध करून द्यावं. आम्ही 1 रुपयाही त्या नगर मनमाडच्या ठेकेदाराकडनं मी कधी घेतलेला नाही, 1ही रुपया घेतलेला नाही. माझे वाद एक दिवशी अशामुळे झाले की गुहा म्हणून गाव आहे, गुहा, तिथं ते काम चालू असताना व्यवस्थितपणे बोर्ड लावले नव्हते किंवा रस्ता इथला बंद केला, इकडचा चालू केलाय, आणि काहीतरी महिनाभराच्या अंतरामध्ये 8-9 अपघात झाले. मग आता आमदार म्हणून माझं कमीत कमी जाब तरी विचारायचं कारण आहे किंवा अरे तुझं काम चालवतो, तू व्यवस्थितपणे डायव्हर्जनचे बोर्ड लाव, अमुक कर तमुक कर. हे आम्ही जरा ओरडून 2-3दा बोललो तर लगेच आमदार तिथले हे करा, असं काही विषय नव्हता. पण मात्र ज्यांची जबाबदारी होती, ज्या केंद्र सरकारची जबाबदारी आहे, त्यांनी अजूनही आमचा पाठपुरावा निलेश लंके साहेबांकडे आम्ही चर्चा केलेली आहे. त्यांनी खासदार साहेबांनी गडकरी साहेबांबरोबर बैठक घेऊन त्याचं बहुतेक आता मार्गी लागेल अशी त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. त्यामुळे भविष्यात ते होईल अशी आमची देखील अपेक्षा आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. आपल्याला या ठिकाणी आपल्या पुढील कार्यासाठी ATV न्यूज तर्फे आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे शुभेच्छा. धन्यवाद.